या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आरग जिल्हा परिषद मतदारसंघात आणि पंचायत समिती गणात निवडणूक प्रचारांना वेग आला आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व तिन्ही उमेदवारांनी प्रचारात घेतलेली आघाडी ही केवळ भाजपने केलेल्या विकास कामांच्या जीवावर घेतली आहे, असे भाजपचे उमेदवार शोभा खोत, विनोद गायकवाड, जयश्री पाटील यांनी बोलताना सांगितले। जनतेची साथ कायम सोबत असून भाजपाच विजयी होईल, असे उमेदवारांनी सांगितले। माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांनी आरगसह वाडी वस्तीवर करोडो रुपयांचा निधी विकास कामांना दिला आहे। विकास कामांच्या जोरावरच गावाचा कायापालट झाला आहे, त्यामुळे जनता ही भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी असून विकास कामांमुळे आरग जिल्हा परिषद गटात भाजपचा दबदबा कायम टिकून आहे। आरग जिल्हा परिषद गट, लक्ष्मीवाडी पंचायत समिती गट, खटाव पंचायत समिती गणात प्रचार दौरा सुरू आहे। मिरज पूर्व भागातील गावागावात भाजपचा बालेकिल्ला बनला आहे। तो भाजपचा बालेकिल्ला तसा सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी देखील या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले आहे। राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, ही सत्ता जनतेनेच दिली आहे। जनतेने जसा विश्वास यापूर्वी ठेवला होता, तसाच विश्वास आत्ताच्या निवडणुकीत देखील ठेवावा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। आरग जिल्हा परिषद गटातील नरवाड रस्ता, नुलके वस्ती, खुरीचा मळा, मकानदार वस्ती यासह आदी ठिकाणी उमेदवार शोभा वसंत खोत, विनोद वसंत गायकवाड यांनी जोरदार प्रचार दौरा केला। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना शेतकऱ्यांच्या व जिथं बांधावर जाईल तिथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। कारण का, ह्याला कारण एकच आहे, जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे व माजी जिल्हा परिषद गटाच्या सरिताताई कोरबो यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्हाला जरासुद्धा ही कुठं हलगर्जीपणा वाटत नाही की कामात कुठं कुचराई केलेली। या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेसाठी परत एकदा आम्ही मागणी करत आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आज जनतेच्या दरबारात विकासाच्या जोरावर मत मागत आहोत। त्या अनुषंगाने मतदारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा व येणाऱ्या 5 तारखेला आम्हाला भरघोस मताने विजयी करावं व राहिलेल्या विकास कामाची खेचून आम्ही कामं पूर्ववत करू। मी शोभा वसंत खोत, जिल्हा परिषद गटामधून आरग मतदारसंघामधून भाजप पक्षामधून निवडणुकीला उभे आहे। विनोद दादा पंचायत समितीला उभा आहेत, तर अधिकृत उमेदवार म्हणून दोघांनी मतदानाला उभा आहे उमेदवार म्हणून। तरी आता आम्ही प्रचार करत असताना माझ्या हे लक्षात आलं की आपणाला भरपूर पाठिंबा आहे, कारण भाऊनी ह्या गेल्या 5 वर्षात म्हणा नाही तर 15 वर्षात म्हणा पाणी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी भाऊनी जनतेची पूर्ण केल्यात आणि त्या विश्वासावर आज आम्ही मत मागत आहोत आणि तो विश्वास जनतेने आम्हाला दाखवलेला आहे आणि इथून पुढे देखील आम्ही त्यांची कामं करू, त्या विश्वासावर आज आम्ही मतदान मागत आहोत जनतेला। तर मतदान 5 तारखेला आहे। सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी राहून आम्हा दोघांना, विनोदला आणि विनोद गायकवाड, शोभा वसंत खोत या दोन्ही उमेदवारांना व्यवस्थितरित्या 5 तारखेला मतदान करून आमच्या पाठीशी राहून आम्हाला सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी, ही मी जनतेला आवाहन करते। नमस्कार करते। नमस्कार। आज आरगमध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये फिरत असताना खोरीचा मळा असेल, चाबरे वस्ती असेल, त्याचबरोबर नुलके वस्ती, नाईक वस्ती, त्याचबरोबर पारधी वस्ती या ठिकाणी फिरत असताना आम्हाला असं जाणवलं की जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे असतील, ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून ओळखतो, त्यांनी खरोखरच, त्याचबरोबर मीही या मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य
आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि काम करत असताना जे आमची कामं झालेली आहेत ते आम्ही जे त्या आमच्या वेळेला आश्वासनं दिली ते आम्ही त्या ठिकाणी कामं केलेले आहेत आणि कोणतंही काम करत असताना जो आश्वासन देतो ते काम आम्ही करतो, हा लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावरच आज आम्ही या वार्ड नंबर 2 मध्ये या ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि येत्या 5 तारखेला ही जनता खरोखरच आमचे जिल्हा परिषद उमेदवार असतील त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार असतील, दोन्हीही मिशनीवरती कमळाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड असं मताधिक्यानं विजयी करतील, हा आम्हाला नक्की विश्वास आहे.